नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आजचा व्हिडिओ खतरनाक आणि धास होणार आहे. मित्रांनो, आपले सबस्क्रायबर 1 मिलियन झाले, 1K झालेले आहेत. 1000 सबस्क्राईब कंप्लीट झालेत मित्रांनो. त्यामुळे खतरनाक व्हिडिओ आणि धास व्हिडिओ रोज मिळतील पाहायला. आणि चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ चालू करत आहे. आणि आपण आहे आता झाडाखाली. दिसत आहे तुम्हाला हे झाड जांभळीचं. अजून जांभळी लागलेली नाहीत जांभळं, पण अजून टाईम आहे मित्रांनो ह्या जांभळं लागायला झाडाला. आणि खूप मोठं झाड आहे, 10 वर्ष 20 वर्षापूर्वी झाड असेल. जबरदस्त झाड आहे मित्रांनो. आणि सुंदर असा नजारा आणि लोकेशन मस्त आहे. दिसत आहे तुम्हाला. मी आहे शेतामध्ये. काल पाऊस आलेला नाही, आज पाऊस नाही आहे. मोकळं वातावरण आहे, सगळं व्यवस्थित चकाचक. चला तर मग, पाऊस झालेला आहे 2 दिवसापूर्वी खतरनाक. आणि सगळं हिरवीगार शेत आहेत, वातावरण सगळं असं आहे. चला तर मग जाऊया आपण. पाठीमागं झाड दिसत आहे, मोठं झाड. मित्रांनो, आलेला आहे पाऊस आणि पडत आहे आता पाऊस. दिसत आहे तुम्हाला. मी थांबलोय झाडाखाली आणि कसं झालंय वातावरण. पाऊस येत आहे मित्रांनो. आणि आपण थांबलोय झाडाखाली. मित्रांनो, ही आहेत पिल्ले आणि दिसत आहेत तुम्हाला पिल्ले. ह्याच्यामध्ये जास्त पिल्ले आहेत मित्रांनो. मित्रांनो, पाऊस संपलेला आहे आणि मी आता झाडाखालून निघत आहे. दिसत आहे तुम्हाला पाणी आणि ही झाड आहे आंब्याचं मित्रांनो. आता आपण आंब्याचं झाड हरवू. निसर्गरम्य वातावरण मित्रांनो. पाऊस होऊन गेलेला आहे. आणि ही आहे हिरवळ. हे आहे साधी बाबळ. साध्या बाबळीचं झाड, छोटंसं झाड आहे मित्रांनो. त्याला आहेत काटे. हे आहेत काट. आणि ह्याचाच ओंडका पडलेला इथं आहे ओंडका. त्याला आहेत काटे. जबरदस्त काटे आहेत मित्रांनो, दिसत आहेत तुम्हाला. हे काय आहे? हे आहे घाणेरी. ती तुमच्या परिचयाची नसेल असेल. घाणेरी सुंदर अशी हिरवळ. आणि हे आहे सुबाबूळ. झाड तोडून काढलं होतं मित्रांनो आणि ती आता झाड फुटलेलं आहे नवीन.
मोठी झाल्यानंतर परत शेळ्यांना सुबाबुळाचं झाड पाहायला मिळेल खायला. आणि दिसत आहे वातावरण कसं झालेलं आहे तुम्हाला. रानामध्ये वल म्हणजे चिखल झालेला आहे. थोडंसुद्धा पाऊल पुढं टाकता येणार नाही मित्रांनो, एवढं चिखल झालेलं आहे पूर्ण रानामध्ये. हे आहे इलांचीचीच आणि मी पुढे चाललेलो आहे मित्रांनो. चिखलातून जाता येत नाही मित्रांनो, तरी पण तुमच्यासाठी मी चाललेलो आहे चिखलामधून. हे आहे रुई आणि हा आलेला आहे बांध. हिरवगार बांध झालेले आहेत मित्रांनो पावसामुळं. आणि छान एकदम निसर्ग. तर मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला सगळा चिखल झालेला आहे रानामधून आणि सगळं हे. आणि आता वरचं वातावरण तुम्हाला दाखवतो. आभाळ कसं आहे आज सध्याला. आज बघा आभाळ हे झालेलं आहे, आभाळाचं असं वातावरण मित्रांनो. आणि आज पण पाऊस येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. तर आभाळ पूर्ण सगळीकडे भरलेला आहे, भरून आलेला आहे आभाळ. आणि सध्याला हे आभाळ भरल्यामुळं सूर्य काय दिसेनासा झालेला आहे. सूर्य तर दिसतच नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळं अजून एकदा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे जोरात मित्रांनो. चला तर आपण जाऊया पुढे सरकत अजून. तर चला तर जाऊया मित्रांनो, आपण फिरत आता जाऊया. कसं दिसत आहे वातावरण मित्रांनो. या इथं आहे पावसाचं पाणी मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. तर पावसाचं पाणी साठलेलं आहे इथं. आताशी एवढं पाणी साठलेलं आहे मित्रांनो, 4 बोटं साठलेलं आहे खड्ड्यामध्ये पाणी, पावसाचं पाणी आहे. आमचा टॉमी इथं आलेला आहे मित्रांनो, दिसत आहे. टॉम्या कुठे गेला? अरे टॉमी. आणि हे आमचा शिकारी कुत्रा आहे मित्रांनो, छोटं पिल्लो आहे पण लय कडक आहे, डेंजर आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. चला.